नमस्कार, मी सोनल. सुमास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजची रेसिपी ही पारंपरिक रेसिपी आहे. हिवाळ्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. यासाठी 2 वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ आपण मिक्स केलेलं आहे. बाजरीचं पीठ चाळून झाले आणि लगेच ज्वारीचं पीठ मी चाळले, त्यामुळं हा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 1 चमचा तीळ टाकायचं आहे. आणि आता आपण हे पीठ व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. तव्यावर पाणी तापायला ठेवलेलं आहे. आपण पाहू शकता थोडंसं पाणी आपण इथे तापून घेतलेलं आहे. पण पाणी छान कडक तापलेलं आहे. पहिल्यांदा थोड्याशा कडक पाण्यानेच आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने. आपल्या चॅनलवरील बाजरीची भाकरी आणि गरगट्टा ही रेसिपी जरूर पहा. हिवाळ्यातील वाढत्या थंडीसाठी बाजरीची भाकरी आणि नवनवीन आलेल्या भाजींचा हा गरगट्टा तोही खूपच अप्रतिम चवीचा लागतो. तर या रेसिपी पारंपरिक पद्धतीने कशा बनवतात ते आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. त्या तुम्ही जरूर पहा. आता यामध्ये थंड पाणी आपण थोडं मिक्स करत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. ज्वारीची बाजरीची भाकरी बनवताना अशाच पद्धतीने भाकरी बनवायची आहे. पहिल्यांदा गरम पाणी आपण वापरलेलं आहे. पाणी एकदम कडक होतं आणि त्या गरम पाण्याचं प्रमाण हे कमीच वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते पीठ त्या गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड पाणी टाकून अशा पद्धतीने हाताच्या पंजाने जोर देऊन पीठ छान मळून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता पाणी यातील जिरते. परत आपण यामध्ये थंड पाण्याचा वापर करत परत पीठ मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ पूर्ण घट्टसर होत नाही तोपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत ताटाला, परातीला किंवा घमेल्याला पीठ चिटकणार नाही तोपर्यंत आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ही झाली भाकरी बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची टिप्स. यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त मेहनत लागते आणि चव ही भाकरीची छान येते. तुम्ही भाकरी छान बनवत जरी असलात तरीही अशाच पद्धतीने पीठ मळून घ्या, तर भाकरी अजून छान जमेल. चाळणीला आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे. आता या पिठाचे आपण लहान लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते वाफायला ठेवायचे आहेत. यामध्ये आपण बाजरीच्या पिठासोबत ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे हे जे उंडे आहेत, बाजरीचे जे उंडे आहेत ते छान खुसखुशीत होतात. फक्त बाजरी वापरली की ते उकडल्यामुळे चिकट होतात. त्यासाठी आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे. हे गोळे तयार करून आपण ते वाफवायला ठेवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी काय आहे, ही रेसिपी का बनवली जाते याची थोडक्यात मी माहिती तुम्हाला देणार आहे. खास करून ही रेसिपी वेळ अमावास्येला म्हणजेच मौनी अमावास्येला केली जाते. याला हिरवाईचा प्रसाद असेही म्हटले जाते. शेतकऱ्यांच्या घरात या दिवशी तवा वापरला जात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने हे उकडून घेतले जातात. आता या संदर्भातील माहिती पाहूया. वेळ अमावस्या साजरी करण्याची शेकडो वर्षापासूनची परंपरा मराठवाड्यात आजही पाळली जाते. भारतीय द्वीपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या त्या 7 नद्या, सप्तसिंधू. भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता होती. त्यात सप्तशृंगी मातृका म्हणून पूजण्याची परंपरा सुरू झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधूचे प्रतीक म्हणून पूजले जाऊ लागले. विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक 7 दगड पूजण्याची परंपरा आहे. तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसऱ्याची पूजा वेळ अमावस्येच्या दिवशी प्रत्येक शेतकरी ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याचे कोप करून भक्तिभावाने पूजा केली जाते. या सणाला हिरवाईचा अपूर्व सोहळा असंही म्हटलं जातं. या नवीन पिकातून तयार झालेला हिरवाईचा हा नैवेद्य. अशी ही वेळ अमावस्येची थोडक्यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान. निसर्गाशी सगळ्यात जवळचा असणारा शेतकरी, तर या शेतकऱ्यांचा मान राखा. या उंड्यांबद्दल माहिती ऐकेपर्यंत उंडे छान शिजलेले आहेत. यावेळेस मी फक्त नैवेद्यापुरतेच उंडे बनवले आहेत. हे उंडे आपण हिवाळे होईपर्यंत बनवू शकतो. पौष्टिक तर आहेच, करायला सोपे आहेत. आणि यासोबत अप्रतिम चवीचा गरगट्टा, ज्या नवनवीन भाज्या आलेल्या असतात त्या भाज्यांपासून बनवलेला गरगट्टा, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. सोबत बाजरीच्या भाकऱ्या, शेंगाच्या पोळ्या, ज्या या आधी केलेल्या असतात. कारण या दिवशी तव्यावर कुठलाही पदार्थ बनवला जात नाही, म्हणजे भाजणं होत नाही, फक्त उकडलेले पदार्थ असतात. आणि सोबत बाजरीची भाकरी ही आधी बनवलेली, त्यामुळे ती कडक भाकरी आणि शेंगाची पोळी. आहा, अप्रतिम असा हा नैवेद्य आणि अप्रतिम चवीचे हे उंडे. हे उंडे अशा पद्धतीने उंडे आणि गरगट्टा खाण्याची पद्धत आहे. ताटामध्ये उंडे घ्यायचे, ते फोडायचे, त्यावर गरम गरम गरगट्टा ओतायचा आणि वरून तूप किंवा ज्यांना आवडतं ते तेलही घेतात. गरम गरम गरगट्टा आणि हे उंडे हाताने चुरून घेऊन गरमागरम ते खाल्ले जातात. सोबत बाजरीची भाकरी आणि गरगट्टा. शिवाय स्वीट डिशमध्ये तिळाची शेंगाची पोळी असते. तर अशी ही उंड्याची रेसिपी आणि माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसोबत सुमाज किचनमध्ये. धन्यवाद.